शेतकरी मित्रांनो, या वोडाची एक्स्ट्रा मधील पायरिप्रोक्सिपेन घटक खास करून पांढऱ्या माशीची अंडी व पिल्लं याला नियंत्रण करण्यासाठी बनवला जातो। शेतकरी मित्रांनो, हा IGR पद्धतीने कार्य करतो, इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर। म्हणजे जे प्रौढ कीटक देखील आहे ते नपुंसक झालेले आपल्याला यापासून बघायला मिळतात, म्हणजे हे पुढील पिढी निर्माण होण्यापासून थांबवत असतं। शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकावर खूप जास्त प्रमाणात जर पांढरी माशी असेल आणि कमी प्रमाणात हिरवा तुडतुडा, मावा, थ्रिप्स असेल तर 100% आपण या एकाच कीटकनाशकामध्ये याचं नियंत्रण करू शकता। आपल्याला याचा वापर करताना 30 ml प्रति पंप याचा वापर करायचा आहे। निश्चितच 15 लिटरचा पंप आपला असेल तर 30 ml प्रति पंप आपण याचा वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, याच्या सोबत आपण एक अळीनाशक, एक बुरशीनाशक आणि आपल्याला जर पाते धारणा करायची असेल तर आपण एक चांगल्या दर्जाचं टॉनिक, जे की परिसचं एक झेप म्हणून टॉनिक आहे, त्याचा रिझल्ट देखील खूप जास्त आपल्याला बघायला मिळतो, किंवा गायत्री परफेक्ट प्लस। आणि सगळ्यात खास आता शेवटची फवारणी जर आहेच तर आपल्याला भरारी ह्या टॉनिकचा वापर झेप किंवा गायत्री परफेक्ट प्लस पेक्षा जास्त फायद्याचं ठरेल। तो कसा, तर गायत्री परफेक्ट प्लस व झेप मधील जे कंटेंट आहे ते पाते काढण्यासाठी खूप फायदा देतात, पण भरारी मधील जे कंटेंट आहे म्हणजे हे एक बायो प्रोडक्ट आहे। याचा वापर आपण केल्यानंतर आपल्याला जर 7 ते 8 ml वापरलं तर आपल्याला बोंडाचं वजन बघायला मिळेल, त्यासोबतच कापूस पिकामध्ये आपल्याला हिरवेगारपणा देखील बघायला मिळेल आणि नवीन पाते देखील निघतील। पण 10 ml जर आपण याचा वापर केला तर पाते तर 100% निघतीलच आणि बोंडाचे वजन देखील वाढेल। त्यामुळे आपल्याला जर पाते काढायचे असेल आणि बोंडातही रूपांतर करायचं असेल तर आपण भरारी या टॉनिकचा वापर करू शकता, ज्यामुळे आपल्याला 10 ml जर वापर केला तर पाते पण निघतील, बोंडात रूपांतर होईल आणि बोंडाचे वजन देखील वाढलेले बघायला मिळेल। आपण यासोबत पोटॅशियम सोनाइट, जे बिग बी आहे परिसचं, याचा 100 ग्रॅम प्रतिपंप वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, कॉम्बिनेशन समजून घ्या। एक तर तुम्हाला ओडाची एक्स्ट्रा घ्यायचा आहे, त्यासोबत एक अळीनाशक घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्ही आलिका घेऊ शकता, कोराझन घेऊ शकता, किंवा तुम्ही प्रोपेक्स सुपर घेऊ शकता, इमामेक्टिन बेन्झोएट, बॅराझाइड, यापैकी कुठलंही एक चांगल्या दर्जाचं अळीनाशक घ्या। त्यासोबत बुरशीनाशक घ्या, जसं की आदामाचं शेमीर आहे, ट्युबिकॉनाझॉल प्लस कॅप्टन घटक आहे, साप पावडर आहे, किंवा तुम्ही हारू घेऊ शकता, विसल घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, यासोबत तुम्हाला मी सांगितलं की टॉनिक कोणतं घ्यायचं आणि विद्रव्य खत कोणतं घ्यायचं। शेवटच्या फवारणीमध्ये शक्यतो स्टिकरचा वापर नक्की करा। आपण जर पायरिप्रोक्सिपेन 10% घटक असणारं जे कीटकनाशक आहे ओडाची एक्स्ट्रा, याचा जर वापर केला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा की याचा रिझल्ट आपल्याला कसा मिळाला। परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। धन्यवाद।